बारामतीमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशात असे बस स्थानक नसेल असे बस स्थानक बारामतीमध्ये उभारण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता मी या बारामती बस स्थानकाच्या या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी भव्य आणि दिव्य विमानतळाच्या आकाराचे या ठिकाणी बस स्थानक उभारण्यात आलेले आहे आणि याचं अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे। या ठिकाणी हे बस स्थानक जे आहे ते 6 एकरामध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि या बस स्थानकाला जवळपास 50 कोटी रुपयाचा खर्च आल्याचं सांगितले जात आहे। यामध्ये जवळपास या ठिकाणी प्रवाशांसाठी अत्यंत उत्तम अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याचबरोबर या ठिकाणी भव्य आणि दिव्य कॅन्टीन देखील उभारण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बाजारगाळे देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। यामध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे। या बस स्थानकामध्ये सेमिनार हॉल त्याचबरोबर कॉन्फरन्स हॉल देखील या बस स्थानकामध्ये असणार आहे आणि या बस स्थानकामध्ये प्रवाशांसाठी बगीचा देखील उभारण्यात आलेला आहे, जेणेकरून प्रवाशांना या ठिकाणी शांतपणे बसता यावे ही देखील सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पास विभाग देखील उभारण्यात आला आहे। तिकिटांसाठी या ठिकाणी भव्य असं ऑफिस देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर या बस स्थानकामध्ये एकाच वेळी 22 बस थांबतील अशा पद्धतीने फलाट देखील उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये CNG पेट्रोल पंप देखील असणार आहे। ई बस साठी इलेक्ट्रिक पॉइंटची देखील या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। या बस स्थानकाचं 2 मार्चला उद्घाटन होणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। या बस स्थानकाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळत आहे। यामुळे या बारामतीमध्ये हे भव्य दिव्य बारामती बस स्थानक उभारलेलं आहे। यामुळे बारामतीच्या वैभवात एक भर पडणार आहे आणि प्रवाशांची देखील उत्तम सोय होणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।